नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्थानिक भूमिपुत्राच्या जखमेवर JNPA बंदरांनी चोळले मीठ, मनसेने दिला आंदोलनाचा इशारा। JNPA बंदराच्या उभारण्यासाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी संपादित करून दिला, त्यावेळी तेथील भूमिपुत्राला रोजगार देण्याचे अभिवचन दिले। मात्र येथील भूमिपुत्राला सावत्रपणाची वागणूक देऊन बंदर प्रशासनाने नागरी सुविधा देण्याबरोबरच भूमिपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केले। त्यात JNPA बंदर प्रशासनाने मराठीसारख्या स्थानिक वृत्तपत्रात नोकर भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध न करता इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून गुजरात राज्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे काम हे भूमिपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळून केले आहे। त्या विरोधात मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका मनसे काम बंद आंदोलन उभारले, असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी बंदर प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला आहे। JNPT पोर्टमधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल, NSFT, JM बक्षी अँड CMA टर्मिनल्स या पोर्टने 10 दिवसापूर्वी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखतीच्या घेऊन या गुजरात राज्यातील मुद्रा या ठिकाणी संबंधित व्यवस्थापने कामाचा पत्ता हा JNPT उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केला आहे। एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करायचा आणि मराठी माणसाच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळून नोकर भरती प्रक्रिया गुजरातला करायची, हे योग्य नसून या संदर्भात कोणीच आवाज उठवत नसल्याने स्थानिकांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच सदर भरती प्रक्रिया थांबवली नाही तर येत्या 10 दिवसांमध्ये संबंधित पोर्टचे कामकाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद करेल, अशा प्रकारचे लेखी स्वरूपाचे निवेदन पत्र JNPA बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ, NSFTचे CEO अनिरुद्ध लेले, सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर विशाल नेहुल आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे यांची भेट घेऊन मनसेच्या वतीने दिला आहे। तसेच संबंधित कंपनीने लवकरात लवकर खुलासा देण्याची मागणीही केली आहे। तसेच बंदर प्रशासनाने यापुढे स्थानिक मराठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि उरण परिसरातील तरुणांना नोकरीत समाविष्ट करावे, नपेक्षा मुजोर बंदर प्रशासनाविरोधात मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, सौ कविता म्हात्रे, महिला तालुका अध्यक्षा, उरण शहर महिला अध्यक्षा सौ सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या सौ मालती म्हात्रे, सेवा शाखा अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, JNPA उरण। आम्ही आज या ठिकाणी JNPT प्रशासनाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। गेल्या हप्ताभरामध्ये इंग्रजी वृत्तपत्रामध्ये जी या ठिकाणची म्हणजे न्हावाशेवा फ्री टर्मिनल पोर्ट, JM बक्षी अँड CMA यांच्या माध्यमातून जो या ठिकाणी पोर्ट चालवला जातोय, त्याची जी भरती आहे ती भरती संबंधित भरती ही मुंद्रा येथे गुजरात या राज्यामध्ये त्यांनी ठेवलेली आहे। त्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी प्रशासनाला JNPTचे चेअरमन माननीय श्री वाघ साहेबांना, उन्मेष वाघ साहेबांना भेटायला आलो आणि त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे। या ठिकाणी नोकर भरती या JNPT पोर्टमध्ये म्हणजे NFC पोर्टमध्ये आहे आणि त्याची भरती जर गुजरात राज्यामध्ये करत असतील तर आम्ही कदापि या ठिकाणी खपू देणार नाही। आणि ते पण तुम्हाला सांगतो, येणारे जे गुजरातवरून जी लोक भरती केलेली आहे त्यांना आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाही, याची पण दक्षता घ्यावी। या ठिकाणी असणाऱ्या उरण तालुक्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहेत, त्यानंतर या परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये यांच्या प्रशिक्षणाचा कुठलाही विद्यार्थी यांना मिळाला नाही का, किंवा कुठलाही एक्सपिरियन्सवाला नोकरदार या ठिकाणी यांना मिळाला नाही काय? हे लोक जाणून बुजून सातत्याने महाराष्ट्राचा विचार न करता परराज्य म्हणजे गुजरातचा विचार केला जातो। आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जर अशी परिस्थिती असेल तर आम्ही येत्या 10 दिवसामध्ये संबंधित सर्व पोर्टचा कामकाज बंद करू, याची त्यावी दक्षता घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।